कधी येणार यार हा आला. काय का पिल्लू? कसा आहेस? मी मस्त आहे. किती उशीर लावला यायला? सॉरी. मी किती वाट बघत होते तुझी. सॉरी ना. काय सॉरी? प्रत्येक वेळेस सॉरी सॉरी करतो. बरं जाऊ द्या ना. मला सांग बरं कशाला बोलवलं? अरे सांगू का? काय? अरे आनंदाची बातमी आहे. सांग बरं. अरे मला खूप लाज वाटते. अगं लाजायला काय झालं आता? सांग ना. सुहास, आपल्या दोघांचं बाळ माझ्या पोटात वाढतंय. अय बावड झाली काय तू? अरे असं काय करतो? आपलं बाळ आहे माझ्या पोटात. अरे तू बाबा होणार आहे. हे बघ, त्याचा बाप कोण आहे ना हे मला माहित नाहीये. हा, मी काय त्याचा बाप नाहीये. तुला माहित नाही असं कस काय? तूच तर आहे ना बाप. तुला आत्ताच सांगतो, कोणाचं पण पाप आहे ना माझ्या डोक्यावर टाकू नको. कोणाचं पाप कस काय? हे आपल्या दोघांचं मूल आहे. काय नाही, आपलं दोघांचं काय नाहीये. असं कसं बोलतो? तू म्हणलं तर लग्न करणार तू माझ्याशी, मग लग्न? आणि तुझ्यासोबत मी करू? तुझी लायकी आहे का? हा? अरे तुझ्यापेक्षा भारी पोरगी भेटन मला, आणि तुझ्यासोबत लग्न करू मी? तुम्हाला वचन दिलं होतं ना रे, तू माझ्यासोबत लग्न करणार, मग असं कसं करू शकतो? हे बघ, रडू नको. तुला काही 5-50 हजार रुपये लागत असले ना सांग, पैसे देतो मी. पैसे नको रे, माझ्या बाळाला तुझं नाव द्यायचंय मला, बाकी काही नको. हे बघ रडू नको, तुला सांगतो मी काय लग्न करणार नाहीये. हा, तुला करावंच लागणार लग्न. मी तुझ्यासोबत टाइमपास केलता. प्रेम वगैरे काय नव्हतं. नाही सहज तू टाइमपास कसं काय करू शकतो माझ्यासोबत? हे बघ, माझं काय ते बाळ नाहीये. तुझे मस्त मित्र येत, तू कोणासोबत फिरती, त्यांचं असलं मग? नाही सुहास, मी असं कधीच नाही करू शकत. हे मूल फक्त तुझंच आहे सुहास. माझं नाही, तुला सांगतो ना मी. हा, मी तयार नाही लग्न करायला तुझ्यासोबत. अरे तू बोललो होता ना लग्न करणार म्हणून, तू असं कसं पलटू शकतो? बोललो असेल. हा, बोललो असेल काय? बोललो असेल मी, टाइमपास मध्ये बोललो असेल. हा, तू लगेच सिरियस झाली का? टाइमपास करत होतो तू माझ्यासोबत, पण मी नाही केला रे टाइमपास. मी खरंच तुझ्यावर खूप प्रेम केलं रे. उद्या कोणी म्हणाल मला तुझा बाळ आहे, मी विश्वास ठेवू का? तुझ्या पाया पडते ऐ, सुहास. पाय वगैरे पडू नको, मला अंगाला झटू पण नको. आणि हे बघ, नको असं आजपास रे. रडू नको. आजपासून तुम्हाला भेटू पण नको, आणि तुझं तोंड पण दाखवू नको. अरे मी काय करू? तू प्लीज मला स्वीकार ना, माझ्याशी लग्न करणार रे. तुला पाया सांगितलं ना पडते. मी, सांगितलं ना हे जमणार नाही म्हणून. मला मी काय घरी तोंड दाखवू? तिकडे तोंड काळा कर तुझं. सुहास, सुहास ऐक ना सुहास. आता मी कसं तोंड दाखवू सगळ्या समाजाला? काय झाले तुम्हाला मानसी? काय होते तुम्हाला? काय झालंय का? ताप आलाय का? मळमळल्यासारखं होतंय. कशानं? ते पित्त झालं असेल मला. खरंच झालंय का दुसरं काय आहे? तसं असेल तर मला सांगा. नाही वहिनी, तसं काही नाहीये वहिनी. का रडताय तुम्ही? वहिनी मी आहे ना, मग मला सांगा. मी आहे ना. वहिनी तुम्ही कोणाला सांगणार नाही सांगणार, नाही वचन द्या मला. हा, नाही सांगणार. खरंच नाही, नाही दादाला सांग- वगैरे नाही ना? नाही सांगत. काय झालंय? वहिनी नको, मी नाही जाऊ. तुम्ही मी नाही सांगत म्हणलं ना. विश्वास आहे ना माझ्यावर? हा. सांग. वहिनी ते सावकाराचा मुलगा नाही का सुहास, हा हा हा. माझं त्याचं, आमच्या दोघांचं एकमेकांवर खूप प्रेम आहे. पण जेव्हा मी त्याला सांगितलं मला दिवस गेले, तेव्हा तो लग्नासाठी नाही बोलला ग. त्याने खूप वचन दिलं होतं लग्न करणं असं तसं, पण तो नाही म्हणतोय ग लग्नासाठी. काय करू ग मी? बरं आपण बघू, काहीतरी उपाय काढू. तू रडू नको ना. मग मी आहे ना. मी नाही सांगत कोणाला नाही सांगत मी. वहिनी पण काय करायचं ग वहिनी? तो लग्नासाठी नाही म्हणतो, त्याने खूप वचन ते दिले होते. मी आहे ना. आपण बघू. तू घरात जाऊन आराम कर, मी बघते. रडू नको, जा. रडू नको. काय करू आता मी? सांगू का यांना? सगळ्या घरात कळलं आता. तिची बाजू घ्यायला जावं तर पुढे मोठा प्रॉब्लेम होईल. नाही, ते पण आलेत. चला बाबा, झालं एकदा पगार वाढला, सगळं वाढलं म्हणजे खरंच सगळं खुशीचं वातावरण होईल. मलाच काही कळना. ए,
अगं एक आनंदाची बातमी आहे. हा बोला की. मला नवीन ठिकाणी नोकरी लागली आणि पगार बी डबल आहे. बर. म्हणजे आता आपल्या घरी अजिबात अडचण काय झालं मी एवढं सांगतो तुला खुशी नाही काय? हा हाय ना, खुशी लय हाय. मग काय झालं तोंड पाडायला? ते काय नाही. मग काय ना मग आता जर मग एवढं आनंदाची बातमी सांगतो काय नाही तुझं काय काय झालंय काय मला सांग दुखतंय का तुझं? माझं नाही दुखत तिचं. ते तुमची बहीण नाही का? हा काय झालं तिला दुखतंय का तिचं? नाही आता का तुम्ही काय म्हणणार नाही ना? मग काय झालं ते तर सांग ना. आता झाली चूक तर होऊ द्या, पण तुम्ही तिला काय बोलू नका. अरे कसली चूक काय मला सविस्तर सांगशील का? मला घाबरल्यासारखंच वाटायला लागले आता. मी काय मला राग नको आणू, मला काय झालं ते सांग, स्पष्ट सांग, लगेच कोड्यात बोलू नको. अहो ते सावकाराचं पोरग नाही का आपल्या गावातलं? हा ते त्याचं काय? आपल्या मानसीचं ते एकमेकाचं प्रेम होतं त्यांचं. हा ते आपल्या मानसीला दिवस गेलेत. काय? हा आणि तू लक्ष ठेवत येत नव्हतं का? दिवस गेले वर तोंड करून सांगते अहो पण म्हणजे मला- अख्ख्या गावात चौ घालायची का माई? काय ती? अहो अय माणसे ऐका ना. शांत बस माणसे. अहो समजून घ्या ना, आता काय झालं. समजून घ्यायचं? काय समजून घ्यायचं म्हणजे अख्खी गावात चौ जाऊन द्यायची का माझी? अहो हा? चव गेली ती मान्य आहे, पण आता मग? त्यांचं प्रेम होतं. आता काय तर त्यातून तोडगा काढायचा. कसलं तुम्ही- तोडगा काढ? हिला हिला अक्कल नाही का मग? असं वाटतं शेण खातं हिला अक्कल नाही? अहो ते आधीच घाबरून गेलेली. हा? माणसे अहो थांबा ना, ऐका ना बोलू दोन तिला बाहेर, मिनिटं. पहिलं बाहेर बोलू तिला. आपण समजून सांगू. काय बोलू. काय समजून सांगायचं? ऐका ना. काय काय तुला लक्ष देत येत नव्हतं का? अहो मी कुठे आता कॉलेज करते ते. आता कॉलेज करते मी- म्हणजे काही गोष्टी तुला समजून सांगायचं काम असतं तुझं. मग अहो, आता मी- डायरेक्ट एवढं चुकीचं पाऊल उचलला, मग आता समजून घ्यायचं का आपण? अहो पण आता ती रोज कॉलेजला जात होती. मी काय मागे जायचं होतं का? झाली तिची चूक तर आता समजून घ्या ना. मग आता तुम्ही कशाला काय दारात समजून ओरडताय? तिला बोलू, बाहेर बोलू पहिलं. बाहेर नाही तुम्ही ते- बाहेर बोलव तिला, आवाज दे, बाहेर बोलव लवकर, हा बोलवते. बोलव लवकर. फार चौ घालून ठेवली गावात, आज- तोंड दाखवायला जागा नाही ठेवली. काय झालं वहिनी? नाही काय नाही. काय? नाही काय केलं तू? हा? काय केलं? हा? काय केलं तू? काय केलं? हा? गावात चौ ठेवली का? नाक ठेवलं का मला गावात? नाक ठेवलं का गावात? नाक ठेवलं का गावात? हा? नको नको तुला कोणी शेण खायला लावलं होतं? आज चुकलं माझं म्हणजे शेण खातं कळलं ना तुला? हा? ते मार खाशील ना, तुझ्या लाडामुळे झालेले आहे. सगळं सोडून झालं. माझं माफ कर. म्हणजे काय चुकलं? चूक करताना तुला कळलं नाही का? हा? अरे पाहुणे राहिलं काय म्हणतील मला? अहो झाली ना चूक. आता काय काय झाली म्हणजे युग पण ठेवून झाली म्हणजे? अहो, आता मारून काय येणार आहे का? ची चूक झाली ती आता मग हिला अक्कल नाही का? हिला अक्कल नाही का? हिला अक्कल नाही का? अहो बरं हा? झालं ना आता. दादा चुकलं, माफ कर. काय चुकलं? अहो ती चुकलं म्हणते ना, आता जाऊ दे काय ना. चुकलं म्हणजे? अरे काय तुम्ही काय चौक आले धंदे लावलेत काय? आज पण बरं झालं उरकली कामं, म्हणजे पुढची कामं टेन्शन नाही. काय इथं अजिबात? अहो जाऊ दे ना. बावड्या का बिघडलाय? अरे बावड्या माझ्या घरी अजिबात राहायचं. अरे बावड्या, काय झालंय तुला? काय झालं म्हणजे? अरे काय काय झालं काय? काय झालं? अजिबात. बाबा सगळे चौक घालून ठेवली तिने. अरे काय झालं? काय झालं म्हणजे? गावात तोंड दाखल जागा राहिली का आता आपल्याला? सांगा पाहुणे रावळा माझ्या पुरीचे पराक्रम सांगा आता तुमच्या पुरीचे. ए, बाबा काय चुकलं केलं? सगळे माझं, चौक खरंच ठेवली. पाया पडते बाबा. हे बघ म्हणलं बाळा, पोरगी शिकण चांगले हे करे शिकून मोठे ते हे धंदे करते तू काय? शांत बस रे. अहो, काय शांत बसायचं? मी बोलतोय ना तिच्याशी, तू शांत बस. अरे, हे बघ बाय ना मी तुझा. हा बाबा. काय झालंय ना मला नीट सांग, काय झालं? बाबा ते सावकाराचा मुलगा नाही का, हा माझं आणि त्याचं एकमेकांवर खूप प्रेम आहे, पण मला दिवस गेले आणि बाबा मी त्याला म्हणलं आपण लग्न करू, पण तो नाही म्हणतोय. बाबा काय करू आता मी? बाबा माझ्याकडून चुकलं बाबा. शांत हो. शांत हो. बघू हे बघ, रडू नको, काहीतरी मार्ग काढू आपण. बाबा असं लाडामुळे पोरगी लागली ना डोक्यावर मुतायला. तू शांत बस रे, मी बोलतोय ना तिच्याशी. हा बोला बघा तुम्ही तुमचंच. हे बघ बाळा पूनम, तुझी आई गेल्यापासून ह्या तळ हाताच्या फोडासारखं तुला मी जपलं. काय हवं ते नको ते तुला दिलंय ना आजपर्यंत. बाबा तुम्ही माझ्यासाठी एवढं सगळं करता आणि मी काही केलं तुमचं नाक कापलं. बाबा मला माफ करा, माझ्या कुणाची चूक नाही होणार आता परत. बाबा काढू आपण मार्ग काढू तुझ्यासाठी ना.
मी येईन सावकाराच्या वाड्यावर येईन. गप गप नको रडू. जाऊ आपण. चल. तेवढंच राहिलं आता त्यांचे पाय धराई आपल्या पुरीले मोठे पराक्रम केलेत आहे ना. आता चला ना, आता कशाला एवढं बोलता. ए, जाऊ गप रे ना तू. मग. सुनबाई चला हा मी येते. चल शांत. चल. चला ना आता. चला ना आता यावंच लागेल ना हा बहिणीचे पराक्रम सांगायला. गप चाललोय ना आता आपण. त्याचे नाही त्याचे दार घ्यायचे हिच्या पायी. तू गप रे. अहो झालंय ना आता, मी कितीदा सांगू, झालंय तर होऊ दे ना आता आता. आवाजच बंद कर. सगळं तुझ्यामुळे गप झालं. पूनम समज काय चांगलं. आता रड नको तू ना. गप शांत गप. बस. ए बावड्या गप ना. सुहास सुहास अरे बाबा काय ओरडतो काय ओरडत म्हणजे तुम्हाला पटतं का? काय पडतं का काय केलं तुमच्या पोराने? तुला लाज नाही वाटली का? लाज नाही वाटली? हा? लाज नाही वाटली का त्याला? पोराचा कसोंडदाराच्या अगोदर हा. मासी बोल काय झालंय? काय बोला तुमचे पोरं पराक्रम केलेत ना आम्ही. काय पराक्रम केलाय? हा? अरे काय केलं सांग ना आता. मला दिवस गेले तुमच्या मुलापासून. ए, खोटं बोलती. काय पण बोल नका. माझं पोरग तसं करणं शक्य नाही. लय सभ्य आहे माझं पोरग. अहो, तू सांगणार रे काय बोलतो तू, असं केलं नाही. रडून नाटक करती. रडून नाटक नाही करत सुहास, तुझंच बोले. नाही आली इथं काय. ए हे कुणाचा पाप आहे ना तुमचं तुम्ही मिटवा. कोणाचे पाप आहे म्हणजे आम्ही काय असे कोणाचे पाप घेऊन बसले मोकळे? मग? बोला ना. दुसऱ्याचं पाप येते माझ्या डोक्यावर मारू नका. ओय, आवाज खाली. ए बावड्या तू शांत बस. हे बघा सावकार, आता किती केलं तरी आपले पुढं फुल लढाई. आता होऊ नाही त्यांच्या हातून चूक झाली, पण आता शेलय वंगाळे. सावकार माझ्या पुरीला पदरात घ्या. ए पात्रावाले तुमचं पाच सावकार. सर 5,50,000 घे आणि शांत हो. बाबा काय बोलतोय? सुहास तुझं माझ्या प्रेम नाहीये का सुहास? सुहास तू माझ्या प्रेम नाही का? धक्काबुक्की करू नका. काय आता सांगतो तुम्हाला. लय पैसे करू लगेच निघायचं. आता सांगतो. लगेच निघायचं. अहो पुढे काय तोंड केलं ना माझ्यावर नाव घेऊन राहिली. आवाज बंद कर. हा? करून गेलं गाव, म्हणजे नीट बोलायचं. करून गेलं गावान माझ्यावर आलं नाव. जा. पोराला जिथे काय पाहिजे तिथे बोलतोय निघाला सुहास? करीत तुला नाही. कळतंय का तू काय बोलतोय? रडून नाटक नको करू हा, तुला सांगतो. निघायचं. कसं काय केलंय बघायचं तिच्या आयुष्यात? सुहास अरे, नाही accept करीत ना तू. कसं उलट खुट ठोकायचं ना ते बघ तुम्ही. हा जाय. पैशावर सगळी दुनिया लाखत चालती. कायदाच आमच्या हातात आहे. हो काय ए बोलतो तुम्ही? चला नादी लागू नका. चला पाठदिशी. कशाला चाला पाठदिशी? अरे काय तुला अक्कल आहे का? काय ती पोरगी रडती बिना आईचं लेकरू? हा तो बाप पैशाच्या जीवावर उड्या मारतो असं नसतं सुहास. तुझी पण चूक आहे का आता टाळी बसते का रे? अगं मम्मी झाली चूक, आता काय करू बरं? झाली चूक म्हणजे तुझ्या बहिणीशी असं जर कोणी केलं असतं तर तू म्हणला असता का असं माझं नाही तुझं नाही असं बोलला असता का? अगं चुकलं ना माझं आता. हे बघ जे काय असेल ते तुझंच आहे का? हा माझ्याकडून चूक झाली ती. मग तुझ्याकडून चूक झाली ना, जे काय असेल ते उद्या आपण तुझ्या वडिलांना घेऊन तिच्या घरी जाऊ आणि काय असेल ते तिला आपल्या घरी सून म्हणून करून घेऊन येऊ. पण ती हे नको असं. नाही नाही मी नाही करणार लग्न. कसं काय नाही करणार? मला भारी पोरगी भेटणार ना तिच्यापेक्षा. का तिच्या जीवनाशी खेळायला तुला कोणी अधिकार दिला? लाज वाटते का तुला? वर तोंड करून बोलतो भारी मुलगी भेटन निर्लज्ज कुठला? चल हो पहिला घरात जे काय असेल ते उद्या लगेच जायचं आणि ते लगेच हे करून टाकायचं. लय झालंय तुझं.